नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार जुलै 2025 मध्ये किरकोळ महागाई ही 1.55% कमी झाली असून जुलै 2017 नंतरची ही सर्वात कमी महागाईची पातळी आहे। जूनच्या 2.1% तुलनेमध्ये 55 बेसिस पॉइंटची घसरण झालेली आहे। अन्नधान्य महागाईमध्ये आणखी तीव्र घट दिसून आली आहे। जुलैमध्ये मागच्या महिन्यामध्येच्या तुलनेत ती 1.76% घसरली आहे। अन्नधान्यातील ही महागाई जानेवारी 2019 नंतरची सर्वात कमी आहे। ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागामध्ये अन्नधान्यांच्या किमतीमध्ये घसरण दिसून आली आहे। यामध्ये एकूण महागाईतील घट ही मुख्यत्वे अनुकूल आधारभूत परिणामांमुळे आणि डाळी, भाज्या, धान्य, वाहतूक, दळणवळण, शिक्षण, अंडी, साखर आणि मिठाई यासारख्या प्रमुख श्रेणींमध्ये घसरलेल्या किमतींमुळे झालेली आहे। तर मग अशा पद्धतीनं जर येत्या काही महिन्यांमध्ये महागाई दर हा कमी राहिला तर आरबीआय पुढच्या पतधोरण आढावामध्ये रेपो दर कमी करू शकते। त्यामुळे रेपो दर कमी झाल्याने बँकांना स्वस्त निधी मिळेल आणि त्यामुळे तुमचं आमचं सर्वसामान्यांचं गृहकर्ज देखील स्वस्त होईल। परंतु त्याचवेळी एफडीचे रेट्स देखील कमी होतील, कारण बँका कमी व्याजदराने पैसे उभारू शकतील। परंतु हे लगेच ठरवलं जात नाही, कारण आरबीआय केवळ महागाईच नाही तर आर्थिक वाढ, डॉलर रुपयाचा दर आणि जागतिक व्याजदर याचा देखील विचार करते आणि त्यानंतरच भूमिका घेत असते। परंतु इन्फ्लेशन म्हणजेच महागाई कमी झाल्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये गृहकर्ज स्वस्त होण्याची आता आशा आणि अपेक्षा व्यक्त केली जाते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।